काय घेतला लेग पीस, याच्यावर टाकू मसाला, ते भारी भारी मसाला. लेग पीस झाला दूध. हा चालला धमाक्यासाठी आता. भाई यार जबरदस्त यार. केले म्हणते चिकन खरडा. नमस्कार मित्रांनो, खाणे का खिलाडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आजची आपली रेसिपी थोडी वेगळी होणार आहे मित्रांनो. आपण आज बनवणार आहे चिकन, पण थोड्या वेगळ्या पद्धतीनं, ज्याचं नाव आहे चिकन खरडा. चला तर बघूया. तर मित्रांनो, इथं आलं आपलं अर्धा किलो चिकन. याच्यामध्ये आपण आधी मॅरिनेशन करून घेणार आहोत. त्यात चाललं एक लसूण अद्रकचा पेस्ट, 1 चम्मच लाल मिरची, हळद आणि 1 चम्मच नमक आणि अर्धा लिंबूचा रस. त्याला चांगलं आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. हे मॅरिनेशन करून त्याला आपल्याला अर्धा घंटा ठेवून द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर समोरची रेसिपी आपण चालू करू. समोरच्या रेसिपीसाठी आपल्याला बाकी जास्त काही लागत नाही. चिकनला मस्त मसाला लागला आहे. आता हे चिकन मॅरिनेट केल्याच्यानंतर आपल्याजवळ आहे खोबरं आहे, लसण आहे, हिरव्या मिरच्या, याला भाजून आपण याचा पेस्ट करून घेऊ. तर मित्रांनो, याच्यामध्ये घेणार आपण थोडंसं तेल. ह्या डिशला जास्त तेलची गरज नाही आहे, थोडंसं तेल घ्या. तुम्हाला वाटत असेल, जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता. थोडं तेल टाकून घ्यायला आपण याच्यामध्ये एक बारीक कापलेला कांदा आहे, तो कांदा याच्यामध्ये टाकून घेऊ. कांदा थोडासा लालसर होईपर्यंत बस भाजून घ्यायचा. कांदा इथं थोडासा लाल झाला आहे. आता आपण याच्यामध्ये अर्ध्या घंट्या आधी आपण जे मॅरिनेट करून ठेवलं होतं हे चिकन, हे त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आपल्याला. तेलामध्ये मिक्स करून याला जो मॅरिनेट केलेला मसाला आहे, त्या मसाल्यामध्ये याला बनवून द्यायचा आपल्याला. थोडं 50% गळेपर्यंत आपण याला झाकून ठेवू. तर मित्रांनो, आता पाहूया उघडून आपण कायचा स्टेटस काय आहे. हा 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 मॅरिनेशनचा याचा सुगंध येत आहे. हे झालं चांगलं मिक्स. आता याच्यामध्ये जाणार आपला मेन जो खरड्याचा मसाला तयार करा आपण. खरड्याचा मसाला म्हणजे याच्यामध्ये आपण खोबरं, मगाशी तुम्हाला दाखवलं तसं आपण हिरव्या मिरच्या, लसण आणि थोडा सांबार टाकला वरतून. हा मसाला याच्यामध्ये चालला आता चिकन खरड्यासाठी. सगळ्यात मेन मसाला हाच आहे. याला घेऊ आपण आता पूर्ण मिक्स करून. आला का नाही ग्रीन कलर मस्त खरड्याचा. चिकन शिजेपर्यंत आपण याला झाकण लावून ठेवू. नंतर चेक करू आपण आपला चिकन खरडा. तर मित्रांनो, इथं आपलं थोडं चिकन शिजून रेडी आहे. याच्यामध्ये चालला आपला सांबार. तुम्हाला पाहिजे असेल टाकू शकता, नाही तर आपल्या आवडीनुसार थोडासा मसाला. थोडं नमक टाकायचं. आता चांगल्या प्रकारे याला फिरून घेऊ आपण. बस 2 मिनिटं शिजासाठी ठेवून द्या त्याला. 2 मिनिटं शिजासाठी ठेवून देऊ आणि आपली चिकन खरडा रेसिपी तयार. तर मित्रांनो, बनून तयार आहे आपली रेसिपी चिकन खरडा. चला पहा, हे पहा, या चिकन खरडा.
ग्रीन ग्रीन ग्रेव्ही जबरदस्त. त्याला रोगन पण आला आहे जबरदस्त. बा हा चिकन खरडा आपण काढून घेऊ. याच्यामध्ये मी थोडे वरून मसाले टाकले म्हणून थोडा हिरवट कलर कमी झाला याचा. हे आपला चिकन खरडा. वास असा सुटला कारण त्याचा हिरव्या मिरचीचा मसाल्याचा खमंग म्हणतो का नाही आपण, खमंग वास सुटला. चिकन खरड्याचा पहिला बाईट. आहा, तिखट खाणाऱ्यासाठी तर भाई काय डिश बनली आहे तिखट खाणाऱ्यासाठी. पहा तुम्ही, थोडं खोबरं पाहिजे, खोबरं थोडं बारीक झालं, खोबरं खाऊन पाहिजे यातलं. बढिया. यार केले म्हणते चिकन खरडा. तिखटावा जो आहे ना हिरव्या मिरचीचा, आणि जो हिरव्या मिरचीचा चिकनचा जो कॉम्बिनेशन झाला आहे की नाही फ्लेवरचा, धमाका झाला धमाका. अरे बा ग्रेव्ही यार, ग्रेव्ही अशी जबरदस्त वाटली. याची ग्रेव्ही खाऊन पाहिजे बरं, फक्त ग्रेव्ही गरम गरम गरम. तिखट फ्लेवर एकदम जबरदस्त. तिखट फ्लेवर आहे. जास्त मसाले नाही आहे, जास्त पेस्ट नाही आहे. फक्त जो आपण केला होता का नाही हिरव्या मिरच्याचा आणि खोबऱ्याचा तो पेस्ट, बस खतम करून टाकलं बाई त्यानं डिश सगळं. या तुम्हाला दाखवू दे ग्रेव्ही. तार खुलते दिमागाच्या. तिखट झाली पण आपल्याला आवडू राहिली. तिखट खाणाऱ्यासाठी ही डिश एकदम क्लास वनची डिश आहे तिखट खाण्यासाठी. पुढचं पण ट्राय करून पाहू. पोळीसोबत आला स्पेशल बाईट. चिकन कुठे गेला, चिकन 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 याला चिकनचा बाईट. दिसू राहिला हा एवढा खतरनाक बनला आहे ना भाई. खाऊन टाकली ही डिश. A1 डिश आहे, क्लास 1 डिश आहे. चिकन खरडा यार, काय बनला यार, विश्वास नाही सगळा. ह्या हाताने डिश बनवली एवढी टेस्टी, एवढी जबरदस्त. लेग पीस ट्राय करून तो, लेग पीस पाकत असेल एकदम जबरदस्त. काय घेतला लेग पीस, याच्यावर टाकू मसाला, ते भारी भाई मसाला. लेग पीस झाला दूध. हा चालला धमाक्यासाठी आता. भाई यार जबरदस्त, एकदम जबरदस्त. चिकन म्हणजे खरं खरं डिश बनते. आपण वेगळ्या वेगळ्या डिश बनवा, वेगळ्या वेगळ्या डिश खाऊ राहिलो आणि प्रत्येक डिश अलग अलग बनवून चालली. आणि आपण विदर्भातले लोक असले ना, तुम्हाला तर माहिती आहे तिखट कसे खातो, एकदम कड्यांग तिखट खातो. आणि हे विदर्भाच्या लोकांची जेव्हा डोळ्यातून पाणी निघत आहे असे बा, असं टिकटावं लागतं. आणि तो तिखट तिखटचा जो मजा राहिला काही एकदम बढिया. खतरनाक. ठीक, तर मित्रांनो इथं बनवू आपण आपलं एक स्पेशल बाईट. हे आलं त्याच्यावर निंबू. पोळी घेतली, पोळी पाहिजे जबरदस्त पराठा बनवला आपण लच्छेदार.
याला याच्यात मसाला, याच्यात घेऊ आपण पीस. हे आपला स्पेशल बाईट. इकडे ये रे बाबू, तू अंदर नको जाऊ, अंदर नको जाऊ भाऊ, इकडे येतो. अब इसपे आएगा अपना एक कांदा घेतला, टमाटर, काकडी, बनला बाईट. आता ह्याचा याच्यावर घेऊ आपण थोडा मसाला, मसाला मसाला. अब बनेगा भाई इसका जबरदस्त बाइट. जबरदस्त धमाका, धमाका डिश आहे. एकदम धमाका झाला. खतरनाक तिखट तिखट लागले. थोडं पाणी पिऊन पाहू. तिखटासोबत तिखट खाणाऱ्यासाठी चिकन खरडा एक नंबर डिश आहे. एक वेळा ट्राय करून पाहा तुम्ही. आता आपण केले राईस सोबत ट्राय करून पाहू. चल भाई, कांदा बाजू हट, एक काकडी बाजू हट. आपला चावल त्यामध्ये घेतला थोडं पीस आणि खरडा. हा लेग पीस वाला पीस आहे. हा घेतला थोडासा आपण पीस. बघा हाताने तुटला, जबरदस्त झाला आहे. आणि जे चिकन हिरव्या मिरचीमध्ये जे बनलं ना, जे बनलं पाहिजे हिरव्या मिरचीमध्ये चिकन, एक नंबर जबरदस्त बनलं. ठसकेदार आहे. इतकं खाणार आहे ना, या डिशच्या आजूबाजूला फिरकावं नाही. जबरदस्त यार. एक अजून आपण राईसवाला आपला बाईट बनवून बघू. याला चिकन बघा, चिकन बघा शिजलं आहे जबरदस्त. आपलं चिकन आला, त्यामध्ये थोडा ग्रेव्ही चलते, ग्रेव्ही. कांदा घेऊ, हे आली आपली काकडी, हे आले आपला टमाटर, चिकन, राईस, काकडी, कांदा, याचा फ्युजनचा धमाका. खतरनाक आहे, सगळ्या लेवलनं खतरनाक. मांडा लबरी डिश आहे ही. डिश तुम्ही घरी ट्राय करून पहा भाऊ, खा मग मला सांगा. मी ट्राय केली घरी, एकदम बेस्ट वाटली. तुम्ही ट्राय करून पहा, खाऊन पहा. चिकन खरडा पराठ्यासोबत तेवढा बेस्ट लागते, भातासोबत तेवढा बेस्ट लागते. एकदम उच्च लेवल. सुक्का खायचा असेल तर सुक्का खाऊ शकता तुम्ही पार्टीसोबत. मी एन्जॉय करतो माय डिश. आपलं चॅनल पाहता खाणे का खिलाडी.